पूर्ण खड्ड्यामध्ये गेलेला आहे. खूप महत्वाचं आहे आणि फार वर्षांपासून खड्ड्यामध्ये ड्रेनेजचा पत्ता नाही आणि सर्व वृद्ध लोक फिरणारे असतात, ज्येष्ठ नागरिक. नंतर गार्डन आहे, गार्डनची मोडतोड झालेली आहे, कुठलीही सुविधा नाही या रोडवर. लाईट लवकरात लवकर म्हणजे लाईट नाही, सर्व प्रॉब्लेम आहे. आणि आता नवीन नगरसेवक महापौर यांनी याकडे त्वरित लक्ष द्यावं आणि त्वरित काम चालू करावं. पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायला पाहिजे हे काम. हा रस्ता जो आहे तो आमदारांच्या घराकडे जातो. आमदार नेहमी तुम्ही ये जा करतात. ते आमदार काय आहे, ते 60-70 लाखाच्या गाडी त्यांना दणके लागत नाही. जे सर्वसाधारण माणसांना पायी चालताना पाय मुरगळतो, दवाखान्याचा खर्च वाढतो, त्रास होतो, ते त्यांना जाणवत नाही. ते आमदार आमचे सख्खे भाऊ आहे, ते म्हणजे सख्खे चुलत भाऊ आहे. वागलीच आहे मी पण भोळे, पण त्यांना काय त्याचं सेन्सेशनच नाहीये. फक्त निवडून येतात, त्यांची बायकोही पेन्शन घेते, हे 2-3 आमदारची पेन्शन घेतात. साल्याला नगरसेवक केलं, मुलाला नगरसेवक केलं, पण सुधारणा घराच्या सुधारणा करता तुम्ही गावाच्या करा ना काहीतरी. उद्योगधंदे आणा, उद्योगधंदे नाही, कुठेच लाईट नाही. आणि त्यांना लाईटाची गरज नाही, ते मोठ्या फोकसमध्ये बसून चाललंय एसी कारमध्ये. म्हणून त्यांनी सर्वसाधारण लोकांचा विचार करावा, म्हणजे जरा चांगलं होईल थोडंफार. ते असं प्रत्येक निवडणुकीत आश्वासन दिलं जातं. अगदी बिलकुल भरघोस आश्वासन. आणि निवडणूक झाल्यानंतर म्हणतात हो दिलाय त्या कॉन्ट्रॅक्टरला, हो दिलाय त्या कॉन्ट्रॅक्टरला. काही नाही, कोटिंग मारत नाही, काही नाही. खूप प्रॉब्लेमच आहे. आणि फक्त 1.5 वर्ष हे ठेवतात महापौर, 2.5 वर्ष महापौर ठेवल्यावर किंवा 1.5 वर्ष ठेवल्यावर जे त्याचे खर्च असतात केलेले ते 1.5 वर्षात तो कमवून घेतो, बाकी काहीच नाही. परत दुसरा आला की तो तसंच करतो. असे 5 वर्ष निघून जातात. त्यामुळे सुधारणा नाही, विकास नाही. जळगावचा तर विकासच नाही. रिंग रोड तुम्ही पहा किती धूळ असते. सगळीकडचे रोड अर्धे केलेले, अर्धे नाही केलेले. रिंग रोड तर काहीच नाही केला आहे असं सगळी कंडिशन आहे सर. आमदारांच्या घराकडे जाणारा रस्ता आहे. हो ना, मग आमदारांकडे जाणारा रस्ताही तो तसाच आहे. काय ते आता फक्त त्यांच्या जवळचं करून घेतात. नंतर मेन रोड जे लोक जातात, मेन पब्लिक जी जाते, तिथे रस्ता केला पाहिजे ना. तिथे काहीच नाही. आणि रोड केल्यानंतर वरतून कोटिंग केलं पाहिजे ना. कोटिंग नाही मारलं तर तो पुढच्या वर्षी लागलेच खराब. म्हणजे अपूर्ण कव्हर करायचा आणि परत केला आणि पुढच्या वर्षी जायचं. फक्त इलेक्शन आले की 4 वर्ष गेले की 5व्या वर्षी थोडं डागडुगी केलं की लगेच निवडून आले की लगेच आहेच ते मग त्याचे. असं असतं. 10 वेळा काय त्रास सहन करावा लागतो खड्ड्यांमुळे? कडे सिनियर सिटीजन जे आहे लंबर पेन वगैरे होतं, स्पॉन्डिलायटिस होतात, त्यांनी गाड्या खराब होतात. हे काय नुसते 4 व्हीलर मध्ये फिरणार मोठे यांना काहीच नाही होत सर. इथे कसं आता रिंग रोडवर हॉस्पिटल्स आहे, नंतर मोठे ज्वेलरीज आले इकडे, त्यामुळे हा ट्रॅफिक खूप झालाय. आणि दुसरी एक गोष्ट, हॉस्पिटलवाले आहेत, हॉस्पिटलवाल्यांच्या कंपाऊंड करता कंपाऊंडच्या बाहेर गाड्या, अर्धा रस्ता गाड्यांनी पार्किंगचा राहतो. तर ऍक्च्युअल कंपाऊंड नकोच आहे. तुम्ही पार्किंगला जागा ठेवा आणि तुमच्या कंपाऊंड मध्ये. खड्ड्यांबद्दल काय सांगा? खड्ड्यांबद्दल तर कमरच दुखते. पावसाळ्यात तर बेकारच झालं. 1 मिनिट सर, अजून एक आहे तो MJ कॉलेजचा रोड आहे. तो MJ कॉलेजचा रोड ट्रॅफिक खूप जाम असतो. त्याच्या 1 वे ट्रॅफिक केला पाहिजे त्यांनी. एक रस्ता इकडून टाकायला पाहिजे, जो इकडनं रस्ता आहे तो 1 वे, आणि एक रस्ता तिकडनं, म्हणजे 1 वे ट्रॅफिक पाहिजे तिथलं. इतकं पॅक होऊन जातं ना ते की हा डिवायडर टाकायला पाहिजे. डिवायडरला इतके मोठे रस्ते नाहीये ना, तर 1 वे तरी करा तुम्ही. 1 वे तिथे करा आणि तिकडून त्या जे पराग हे कुठलं हॉटेल आहे, केकचं हॉटेल आहे स्वीट कॉर्न, तिथून 1 वे करा ना. एक तिकडनं जाऊ द्या आणि येताना ती इकडनं येऊ द्या MJ कॉलेज कडून. तसं 1 वे करा. इकडे तसंच ब्लॉक होऊन जातो. शहराबद्दलचं नियोजन दिसत नाही का? नियोजन नाहीच आहे ना, नियोजन नाहीच आहे. आणि कसं झालं, इतके वर्ष झाले कोणीच नव्हतं, महापौर नव्हता, कोणीच नव्हतं, वाऱ्यावर सोडलं. आता आले तर ते 1.5 वर्ष 2.5 वर्ष, तेही जितके खर्च केला ते सगळं से होऊन जाईल. हे आमचं म्हणणं आहे, बस. बाकी काय नाही. जनरल पब्लिकला काय रोड, रस्ते, नाले, ट्यूबलाईट तेच पाहिजे असतं ना सर, बाकी काही नसतं. बाजूचे जिल्हे बघा, नाशिक, तिथे पाण्याची व्यवस्था, लाईट, नंतर पार्किंग,
गार्डन, रस्ते, दिवे, नंतर औषधोपचार, हे सर्व सुविधा आहेत. इंडस्ट्री आहे, हे तर कुठलीच इंडस्ट्री आणत नाहीये. हे कुठली इंडस्ट्री आणू पण शकत नाही. फक्त विरोधी पक्षाला शिव्या द्यायच्या, इलेक्शन जिंकायचं आणि 5 वर्ष आरामात काढायचे, असा हा यांचा उपद्व्याप चालू आहे. हा वास्तविक सरकार बीजेपीचं आहे, हे बीजेपी वाले आहे सर्व. वरतून हे एकनाथजी यायला पाहिजे. शिंदे चांगले ग्रस्त आहेत, ज्यांच्याकडे महानगरपालिकेचं काम आहे, पण हे यांची ताकदच नाही त्यांच्यापर्यंत पोहोचायची. हा अशी फार सगळं रस्ता- परिस्थिती आहे. हा सगळे 2 व्हीलरने पॅक झालाय, हा. आता रस्ता पॅक होऊन गेला. खूप काय करते खड्डेमय झालेले आहेत. रिंग रोडचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. आमदार जे आहेत राजूभाऊ भोळे त्यांच्या घराकडे जाणारा हा रस्ता आहे, मात्र तोच सुद्धा खड्डेमय आहे. काय त्रास सहन करावा लागतो तुम्हाला? खड्ड्यामुळे खूप काही त्रास सहन करावं लागतं, कारण की धूळ वगैरे उडते. मग 2 व्हीलर चालवताना आमची कंबरला देखील त्रास होतो. किंवा मग मुलांना जर सोबत आम्ही शाळेतला क्लासला घेऊन जातो तर आम्हाला त्यांनाही बॅलन्स करायला हे करायला खूप त्रास होतो. जर चांगले रस्ते राहिले तर आम्हाला खूप सोयीस्कर होणार. तर आमची विनंती आहे की रस्ते सुधारणा करावी. निवडणूक आहेत, आश्वासन देखील दिलं जातं, मात्र हे ते काही होत नाही. नाही, आता तर निवडणूक झाली आहे, बघू आपण की काय काय सुधारणा करतात, काय काय होतो. आपल्या जळगावकरमध्ये आम्ही खूप अपेक्षित आहोत की चांगली सुधारणा होईल, आम्ही चांगल्या शहरात राहू, असं आम्हाला खूप अपेक्षा आहेत. धन्यवाद. मध्ये आहेत. काय सांगाल, किती काय त्रास सहन करावा लागतो तुम्हाला? आम्हाला दररोजचं म्हणजे गाड्यांचे टक्कर होते, कोणी पडून जातं, लहान मुलांना बी त्रास होतोय, तिच्यामुळे गॅप पडत चालले, हात खराब झाले, कंबर खराब झाले, बायांना बहुतेक हा त्रास वाढत चाललाय. त्यासाठी हे रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. हा रिंग रोड आहे, त्याच्यामध्ये खूप खड्डे आहेत. खूप खड्डे आहे, खूप. आणि दररोजच्या घटना होत आहे, कोणी पडतंय, कोणी गाड्या ठोकून देतोय, कारण गड्ड्यांमुळे जास्त हा त्रास वाढलेला आहे. आमदार जे आहेत जळगावचे राजूभाऊ भोळे त्यांच्या घराकडे आज रस्ता दाखव, पण त्याच्यामध्येच खड्डे आहेत. आमदार दररोज वापरतात. हा, पण ते का सुधरवत नाहीये ते त्यांना कळलं पाहिजे. आम्ही तर सांगतोय कधीपासून की रस्त्यांची सुधारणा करा, रस्त्यांची सुधारणा करा, पण रस्त्यांची सुधारणा होतच नाहीये. मेन म्हणजे जे चौकामधले रस्ते ते पूर्ण सुधारले पाहिजे, कारण वाहतूक इकडे जास्त आहे. जास्तीत जास्त वाहतूक असल्यामुळे या रस्त्यांची सुधारणा लवकरात लवकर झाली पाहिजे. आता जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये पण खड्ड्यांचा मुद्दा गाजला होता. आश्वासन दिलं जातं पण होत नाही. काय सांगाल? त्यांनी हे काम लवकर प्रतिक्रियेत आणावं, कारण ते त्यांचं हे करूनही आमच्याकडे पण लक्ष द्यावं, कारण गरीब जनतेला जास्त त्रास होत आहे. पण वाटतं का तुम्हाला लक्ष देतात राजकारणी याच्याकडे? आता बहुतेक रोड आता सुधारले, आता ह्याच रोडाचं कंडिशन जास्त खराब दिसते आम्हाला, तर ह्या रस्त्यासाठी सुधारणा करावी त्यांनी, हे आमची नम्र विनंती आहे त्यांना.